नमस्कार मित्रांनो. बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण यालाच कोण ओळखत नाही. सूरजने आपल्या निरागस स्वभावाने फक्त सर्वांना हसवलंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एक हक्काचे घर निर्माण केलं आहे. ज्यावेळी सूरजने बिग बॉस जिंकलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रानं आनंदाने अक्षरशः वेडं होऊन एकच जल्लोष केला होता. जनतेने त्याला भरभरून वोटिंग केलं आणि अखेर त्याला विजयाचा मुकुट घातला. पण मित्रांनो, सर्वांना खडखडून हसवणाऱ्या याच सूरजने नुकतीच सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी वाचून कोणाचंही मन हेलावून जाईल. या पोस्टमध्ये सूरज अगदी हतबल होऊन म्हणतोय, आता मी एकटा कसा राहू. मित्रांनो, नक्की काय झालंय सूरज सोबत की ज्यामुळे त्याला इतकं वाईट वाटत आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सविस्तर जाणून घेणार आहोत. खरं तर मित्रांनो, सूरज चव्हाणवर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याचा अत्यंत जवळचा मित्र आणि प्रसिद्ध रील स्टार संतोष मुंडे यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. एका दुर्घटनेत विजेच्या झटक्याने संतोषला आपला जीव गमवावा लागला. सूरज आणि संतोष या जोडगोळीने एकत्र अनेक भन्नाट रील्स बनवले होते आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं. आज आपला हक्काचा मित्र सोबत नसल्याने सूरजला अत्यंत एकटं पडल्यासारखं वाटत आहे. नुकताच संतोषचा वाढदिवस होता आणि याच निमित्ताने आपल्या जिवलग मित्राच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सूरजने ही अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. संतोष मुंडे यांच्या आत्म्याला शांती मिळो, हीच आपण प्रार्थना करूयात. तर मित्रांनो, रील स्टार सूरज चव्हाणचा हा प्रवास आणि त्याचा हा साधेपणा तुम्हाला आवडतो का? याबद्दल तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.